मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। मुंबईतल्या जलसाठा धोक्याच्या पातळीवर आहे। जलाशयांमध्ये फक्त 10.35% पाणी शिल्लक आहे। मान्सून उशिरा आल्याने परिस्थिती गंभीर बनते आहे। कॉकरोच जनता पार्टीने नागपूरमध्ये आंदोलन केले। संविधान चौकात अनेक युवकांच्या उपस्थितीमध्ये अभिजित दिपके यांनी भाषण देखील केले। आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। नीट परीक्षेच्या वादानंतर परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या कुटुंबियांची सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी भेट घेतली। चतुर्वेदी यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची विचारपूस करत धीर देण्याचा प्रयत्न केला। पुण्यामध्ये 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात। सिंहगड रोडवरच्या फर्निचर दुकानाला आग लागली तर शौर्यवाडा हॉटेलजवळच्या फर्निचरच्या दुकानाला सुद्धा आग लागली। दोन्ही ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातल्या पाण्याच्या साठ्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। पाणी नियोजन करण्याच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली। कुर्ल्यातल्या लाल बहादूर शास्त्री उद्यानाकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या सार्वजनिक उद्यानावर अतिक्रमण करण्याचा डाव आहे का असा संशय सुद्धा नागरिकांनी व्यक्त केला। माझ्यावर कितीही गुन्हे नोंदवा, हल्ले करा, मी मागे हटणार नाही, अभिजित दिपके यांनी नागपूरच्या आंदोलनात हे भाष्य केलं। पाणी वाचवण्यासाठी मुंबई पालिकेने नवे आदेश दिले। सर्व बांधकामांचं पाणी गुरुवारपासून बंद केले जाणार। जलतरण तलावांचा पाणीपुरवठा सुद्धा बंद राहील। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान हिंदुत्ववादी लोकांनी घोषणाबाजी केली। जय श्रीरामच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। दादरमधल्या एका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाल 3 महिन्यांपासून लागले नाहीत। मनविसेने महाविद्यालय प्रशासनाला 3 दिवसांचा कालावधी दिला। खारघर शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यामध्ये यावा यासाठी मनसेकडून सिडको कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला। मनसे कार्यकर्त्यांनी टॉवेल आणि बनियनवर हातात बादली घेऊन सिडको कार्यालय गाठत सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारला।